नमस्कार विद्यार्थी मित्र. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषा आणि त्यांच्या गुणधर्माचा अभ्यास केलेला आहे. आज आपण कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ह्या प्रमेयाची सिद्धता पाहणार आहोत. या प्रमेयाची सिद्धता आपण समांतर रेषा व त्यांच्या छेदिका आणि यांच्यामुळे होणाऱ्या कोनांच्या गुणधर्मांचा उपयोग करून ही आपण सिद्धता पाहणार आहोत. प्रथम आपण ही सिद्धता मराठीमध्ये पाहू आणि त्यानंतर ही सिद्धता आपण इंग्रजीमध्ये पाहू. तर आपण सुरुवात करू. कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते या गुणधर्माच्या सिद्धतेत. सर्वात प्रथम प्रमेय काय की कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याच्यामध्ये दोन भाग आहेत. म्हणजे आपल्याला पक्ष दिलेला आहे की एक त्रिकोण दिलेला आहे आणि आपल्याला साध्य काय करायचंय तर त्या त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आपल्याला आकृती अर्थातच त्रिकोणाची घ्यावी लागेल म्हणून आपण एक त्रिकोण घेऊ. त्या ठिकाणी हा आपण त्रिकोण ABC घेतला. आता आपल्याला पक्ष काय लिहावं लागेल की त्रिकोण ABC हा एवढा आपल्याला काय लिहावं पक्ष लिहायला लागेल. पक्ष म्हणजे आपल्याला काय दिलेला आहे की त्रिकोण ABC हा कोणताही एक त्रिकोण आहे. साध्य काय करायचे आपल्याला या त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश. या ठिकाणी आपण लिहू साध्य. आपल्याला रचना करायची. आपल्याला समांतर रेषांच्या गुणधर्माचा उपयोग करून या प्रमेयाची सिद्धता द्यायची. त्यामुळे आपण A बिंदूमधून जाणारी आणि बाजू BC ला समांतर असणारी L ही रेषा काढली. आपण रचना करून घेऊ. याप्रमाणे आपण बिंदू A मधून जाणारी आणि बाजू BC ला समांतर असणारी L ही रेषा काढली. ह्या L या रेषेवरती आपण P आणि Q असे दोन बिंदू घेतले की A हा P आणि Q च्या दरम्यान असेल. या ठिकाणी म्हणजे आपल्याला रचना लिहावी लागेल. रचना A बिंदूमधून रेख BC ला समांतर रेषा L काढा. त्यावर P व Q बिंदू असे घ्या की A हा P आणि Q च्या दरम्यान असेल. तर पुढचा भाग पाहायचा आपल्याला सिद्धता. त्या सिद्धतेमध्ये आपण रेषा L म्हणजे रेषा PQ समांतर रेख BC, रेषा PQ समांतर रेख BC आणि AB ही छेदिका घेऊ. सिद्धतेमध्ये रेषा PQ समांतर बाजू BC किंवा समांतर रेख BC आणि AB ही त्याची छेदिका. तर अशा यामुळं आपल्याला कोन PAB हा एक कोन इथला मिळेल आणि कोन ABC हा दुसरा. तर हे दोन्ही कोन एकमेकाचे व्युत्क्रम कोन होतील.
जर दोन रेषा समांतर असतील तर तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. या ठिकाणी हा जो कोन आहे PAB आणि हा या ठिकाणचा कोन ABC, या ठिकाणी PAB आणि ABC हे दोन कोन एकरूप होतील. ह्या PQ आणि BC या दोन समांतर रेषा, PQ आणि BC या दोन समांतर रेषा आणि AC ही त्यांची होईल छेदिका. तर या दोन समांतर रेषांना AB या छेदिकेने छेदल्यामुळे या ठिकाणचा कोन PAB आणि कोन ABC हे दोन कोन काय होतील, एकरूप होतील आणि याला आपण काय म्हणतो, व्युत्क्रम कोन. PAB आणि कोन ABC हे दोन कोन एकरूप होतील कारण व्युत्क्रम कोन. या ठिकाणी आपण लिहू कोन PAB एकरूप कोन ABC आणि याला कारण व्युत्क्रम कोन. त्याचप्रमाणे रेषा PQ समांतर बाजू किंवा रेख BC आणि AC ही छेदिका. तर ही PQ समांतर बाजू BC आणि AC ही काय असेल, छेदिका. तर या ठिकाणचा कोन जो आहे हा QAC आणि ACB हे दोन्ही कोन एकमेकांचे व्युत्क्रम कोन होतील. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. हा आपण गुणधर्म पाहिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण जिओजेब्रा मध्ये असं पाहू शकतो. हा PQ आणि BC या दोन समांतर रेषा आणि ही AC ही छेदिका आणि या ठिकाणी हा कोन QAC आणि ACB हे दोन कोन व्युत्क्रम कोन होतील आणि ते परस्परांचे एकरूप कोन आहे. या ठिकाणी लिहू आपण कोन कुठला लिहावा लागेल, QAC एकरूप कोन ACB आणि याला कारण काय लिहावं लागेल आपल्याला, व्युत्क्रम कोन. आपण याला क्रमांक 1 देऊ आणि हे क्रमांक 2 म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल कोन ABC अधिक कोन ACB बरोबर हा ABC च्या ऐवजी कोन PAB एकरूप कोन ABC, हा ABC च्या ऐवजी आपण लिहू शकतो कोन PAB आणि कोन ACB च्या ठिकाणी आपण कोन लिहू शकतो QAC. आता हे कशावर लिहिले आपण, 1 व 2 वरून.
आता याच्या आपण दोन्ही बाजूला कोन ABC अधिक कोन ACB अधिक कोन, ह्याच्या दोन्ही बाजूला आपण कोन BAC म्हणजे हा इथला कोन मिळवू अधिक कोन BAC आपण काय घेतलंय की कोन ABC म्हणजे हा कोन अधिक कोन ACB म्हणजे या ठिकाणचा कोन बरोबर कोन PAC अधिक कोन PAB अधिक कोन QAC. तर याच्या दोन्ही बाजूला आपण हा कोन BAC हा कोन मिळवू म्हणजे आपल्याला मिळेल बरोबर कोन PAB अधिक कोन QAC अधिक कोन BAC. लिहून घेऊ आपण कोन ABC अधिक कोन ACB अधिक कोन BAC बरोबर. आता हे जे कोन आहेत कोन PAB आणि कोन BAC आणि अधिक कोन QAC. तर हे तिन्ही कोन जे आहेत या ठिकाणी कोन PAB आणि कोन BAC हे दोन कोन मिळून कोन PAC हा एक मोठा कोन तयार होतो. तर कोनांच्या बेरजेचा गुणधर्म यानुसार हे जे दोन कोन आहेत हा कोन PAB आणि हा कोन BAC या दोन कोनांचा मिळून कोन होतो BAC. या ठिकाणी आपण लिहू PAB आणि BAC या दोन कोन मिळून जो कोन तयार होतो त्याचं नाव आहे कोन PAC. या ठिकाणी घेऊ आपण कोन PAC अधिक कोन QAC. या ठिकाणी PAB आणि BAC या दोन कोनांच्या बेरीज होते कोन PAC आणि कोन QAC आहे तसाच लिहिला. या ठिकाणी आपल्याला मिळेल कोन ABC अधिक कोन ACB अधिक कोन BAC बरोबर. आता हे जे कोन आहेत हे कोन कोन PAC आणि कोन QAC हे दोन्ही कोन रेषीय जोडीतील कोन आहेत. त्यांची AC ही भुजा सामायिक आहे आणि उरलेल्या दोन बाजू परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. त्यामुळे कोन PAC आणि कोन CAQ हे दोन रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यानुसार ह्या दोन कोनांच्या मापांची बेरीज घेऊ आपण 180. इथं कारण काय लिहावं लागेल आपल्याला, कारण का हे जे दोन कोन आहेत हे रेषीय जोडीतील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि याप्रमाणे आपण हे सिद्ध केलं की हे त्रिकोणाचे तीन कोन आहेत. कोन ABC अधिक कोन ACB अधिक कोन BAC बरोबर 180 अंश हे आपण सिद्ध केले. Theorem: The sum of measures of all angles of a triangle is 180 degree. Given in this theorem, given is any triangle, or we say triangle ABC, and to prove all angles of a triangle, sum of all angles of a triangle is 180 degree. First we see diagram triangle ABC. Let ABC is a given triangle. We write given as given
Triangle ABC is any triangle. Now to prove angle BAC or angle ABC plus angle BCA plus angle PAC is equal to 180 degree. Sum of all angles of a triangle is 180 degrees. So here we write to prove angle ABC plus angle ACB plus angle BAC is equal to 180 degree. Now construction, draw a line parallel to segment BC and passing through point A. On the line, take points P and Q such that A is in between P and Q. Here we draw a figure. Construction is draw a line parallel to segment BC and passing through point A. On the line L, we take point P and Q such that A is in between P and Q. Now prove PQ parallel line BC and segment AB is a transversal. Here PA parallel line BC and AB is a transversal. In this figure, line PQ parallel line BC and AB is a transversal. Therefore, angle PAB and angle ABC are alternate angles. Alternate angles formed by transversal of two parallel lines are of equal measures. Therefore, angle here PAB congruent angle ABC, because these two are alternate angle formed by a transversal of two parallel lines. Therefore, here we write angle ABC is equal to angle PAB with alternate angle. Here equation number 1. Now line PQ parallel line BC and AC is a transversal. Now PQ parallel line BC and AC is a transversal. Then here angle QAC congruent angle ACB, because these are two alternate angles formed by transversal of two parallel lines. Here line PQ parallel line BC and segment AC is a transversal. These two angles QAC and angle ACB are congruent. This is equation number 2. Now from 1 and 2 we write here angle ABC plus angle ACB is equal to, instead of angle ABC we can write angle PAB and instead of angle ACB we can write angle QAC. Here from equation 1 and 2. Now adding angle BAC on both sides of this equation, we get angle ABC plus angle ACB
plus angle BAC is equal to angle PAB plus angle QAC plus, here we write, to add angle BAC on both sides, here angle BAC. Now left hand side write as it is, angle ABC plus angle ACB plus is equal to here angle PAB and angle BAC. Angle PAB and angle BAC. Adding these two angles, we get angle PAC. Therefore, here we can write angle PAC plus angle QAC as it is. Now angle ABC plus angle ACB plus angle BAC is equal to, here angle PAC plus angle CAB, these two angles are in linear pair. These two angles are supplementary to each other. Therefore, addition of these two angles is 180 degree. Therefore, angle PAC plus angle QAC is equal to 180 degree. So, here we write angles in linear pair. Hence, we prove that angle ABC plus angle ACB plus angle BAC is equal to 180. That is the proof. Thank you.